वेलकम बॅक मंडळी. तर गेल्या ब्लॉगचा निरोप घेताना आपण निघालो होतो आईंच्या आत्यांच्या घरून आपल्या पुढच्या डेस्टिनेशनकडे. पण त्या डेस्टिनेशनला जातानाच वाटेवरच आम्ही आमच्या मामांच्या नर्सरीला व्हिजिट दिली. मला तुम्हाला दाखवायला खूप आवडेल की त्या नर्सरीमध्ये किती वेगवेगळे प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत. चला तर आपण पटकन नर्सरीकडे वळूयात, म्हणजे आपण पुढच्या डेस्टिनेशनच्या वाटचालीला लागू. तर ही इथे मामांची नर्सरी आहे. खूप छान असं डिझाईन मडक्यांचं कलेक्शन. त्याच्यानंतर इथे बाजूला पण आहे. पण असतात, सगळा माल ठेवायला लागतो. इथे मानेला चावला कुत्रा आतमध्ये गेला होता. कुत्रा वाटत पण सर्व म्हणून ओढून ठेवली. ओढून दिसतात. तुला काय न्यायचं? मस्त कलेक्शन आहे. सर्व माठ, सर्व मातीची भांडी. त्यांच्या बाजूला शॉप पण आहे, ते पण आपण सेपरेटली कव्हर करूया. हे मसाल्यासाठी वगैरे चिनी मातीचे बरणी, गाय वस्त्र. हो घेते. बघा इथे पण हे बाजूला इतके मस्त मोठे मोठे माठ आहेत. या शॉपचं लोकेशन सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकते. जर तुम्ही कधी या साईडला आलात तर डेफिनेटली शॉपला व्हिजिट करा आणि तुम्हाला आवडतील तशी सर्व प्रकारची भांडी इथे आहेत. किती मस्त आहे. सर्व आहे इथे. तर नक्कीच तुम्ही या एरियामध्ये आलात तर नक्की या शॉपला व्हिजिट करू शकता आणि तुम्हाला हवं ते खरेदी करू शकता. आता आपण शॉपमध्ये पण जाऊया. सो तिथे ती नर्सरी आहे, ती पण कव्हर करूया. हे दादाची नर्सरी आहे. मस्त आहे. आता आपण चाललो आहे त्यांच्या शॉपमध्ये. आईने एक मस्त गुलाब आणि चाफा माळाला आहे केसांमध्ये. मस्त आहे. बॉटल मस्त आहेत ना. नको नको नाही नको नको नको. ऑफिसमध्ये ट्रेनने जायला लागतं ना, सांभाळायला लागेल खूप. लग्नात बाशिंग विसरलो होतो. काय ग ते लग्नाच्या टायमात तुझ्या बाशिंग न्यायला विसरलो ना, विसरलो लावलो परत. काय गडबड झाली बाबांचा. हा यार, एक कप पण किती मस्त आहेत मातीचे. वाव. हा घेऊया का? तसं आहे. हा पण त्याच्यामध्ये म्हणजे ते जुनं झालंय.
तसा वाला हा छान वाटतोय मला, ते सुंदर आहे. तर हे भांडं चिकन बनवण्यासाठी दीदींनी स्पेशल घेतलेलं आहे. आपल्याकडे माठ, जेवणाचे मडके वगैरे सर्व, कढई, ताटं, सर्व जे जेवणाचे उपयुक्त सर्व आपल्याला पाणपिण्याचे माठ वगैरे. हा सर्व आणि काय हो. तर नक्की तुम्ही इकडे आलात, मी हे दुकानाचं नाव पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते, अवश्य खरेदी करा इथे येऊन. हाय. तर आता आपली लांजामधली विजिट पूर्ण झालेली आहे. आपण सर्व आत्यांना आणि सर्व मामा मामींना भेटलेलो आहोत. आता आपण चाललोय, कुठे चाललोय? इसवलीला कुठे? खांबेरेवाडी. येस. तर आता आम्हाला अजून इथून पाऊण तास लागेल तिथे जायला. तर आता आम्ही मस्त झोप काढणार आहोत. सो आपण भेटूया तिथे पोचलो. बाय. आणि माझा जरी क्विक नॅप टाईम चालू होता तरी अनिकेतने खूप छान असे नेचरचे शॉट्स कॅप्चर केलेले आहेत. तुम्ही बघू शकता. मस्त भात पिकला आहे बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच शॉट्समध्ये तो पण कॅप्चर झाला आहे. आणि नुकताच पाऊस पडून गेला आहे, त्याच्यामुळे खूप फ्रेश वेदर आहे, खूप थंड असा वेदर आहे, खूप मस्त वाटतं आहे. आणि पुढे गेल्यानंतर तर बऱ्याच ठिकाणी इथे पण तुम्ही बघू शकता, बऱ्याच ठिकाणी धुकं पण पसरलेलं आहे. हा रस्ता सुद्धा पूर्ण धुक्याने कव्हर झाला आहे. बघा गाडीमधून हे शॉट्स घेतलेले आहेत आम्ही ऑन द वे. आणि हे लिटरली प्रॉपर गाव आहे, म्हणजे सिटी लाईफपासून फार दूर. आणि प्रॉपर सगळं जंगल आहे इथे, थोडीफार वस्ती. आणि त्याच्यामुळे पल्युशन अजिबात नाही आहे. एकदम फ्रेश हवा, एकदम फ्रेश नेचर. आहे 2 किलोमीटर रस्त्याची कंडिशन बघा. तर आता ऑलमोस्ट आपण घरी पोचत आलेलो आहोत आणि आता लवकरच आपली भेट होणार आहे नयन मामांसोबत. आलो बाबा एकदाचे. हो, हे आमचे नयन मामा. आपण आलेलो आहोत त्यांच्या घरी इसवलीला. ते सगळे उतरतात बॅग वगैरे घेऊन गाडीमधून. दुसरी घे. असा काढू पॉइंटच्या मध्ये. हां, हे करते आपण. पावसाळ्यात आलो ते बरंच झालंय, असं वाटतं. ही अशी मस्त छोटीशी पायवाट घराकडे एंट्री घ्यायला.
हा हा वाचले हे बिचारे. बॅग्स वगैरे सर्व ठेवतो, फ्रेश होतो, मग भेटूयात परत. आता जसं की बाहेर पावसामुळे पूर्ण थंड वातावरण झालं होतं, त्यामुळे मला भरपूर थंडी वाजली आणि त्यामुळे मी आल्याला फ्रेश व्हायच्या आधीच चुलीजवळ जाऊन बसली थोडी ऊब घ्यायला. गाडीमध्ये सगळी थंडी लागलेली निघाली. मस्त हा तुम्हालाच नयन मामा आणि या आहेत मामी. त्यांनी आज सून म्हणजे मी आणि जावई म्हणजे रुपेश जिजू पहिल्यांदाच घरी येतात म्हणून पुरणपोळीचा बेत केलाय बघा. आम्ही तरी म्हटलं कशाला एवढं सगळं करायचं, पण तरी पहिल्यांदा येतात ना, मग गोडधोड झालं पाहिजे. तर आज आम्ही खाणार आहोत गरम गरम पुरणपोळ्या. मस्त चुलीवरच्या. आता मी भरलं तरी जाऊन खायची. आणि अशा प्रकारे बनतायत आमच्या पोटपूजेसाठी मस्त खमंग गरमागरम पुरणपोळ्या. आणि आता या पुरणपोळीवर मस्त 2-4 चमचे तुपाची धार लावून मी फस्त करायला तयार झाली आहे. आणि आता जिजूंच्या फीडबॅकची टर्न. खरंच खूप मस्त झाली आहे. नाही खरंच खूप मस्त झाली आहे. तुपाची तर अप्रतिम झाली आहे. आणि आता अनिकेत त्याचा फीडबॅक शेअर करतोय विथ लिटिल बिट ऑफ ड्रामा. गरम गरम पुरणपोळ्या आणि साजूक तूप, वा मजाच वेगळी आहे. तर हे शुद्ध देशी तूप घरी बनवलेलं आहे. खूप रेअर आहे, खूप कमी मिळतं. सो लाईक मामा आमच्या घरीच बनवतात. हाय, हे आमचे मामा आहेत. तर ते हे तूप घरी बनवतात आणि या तुपाला ऍक्च्युली इथे खूप डिमांड आहे, कारण हे गावठी साजूक तूप आहे. गाईच्या शुद्ध दुधाचं बनवलेलं तूप आहे आणि ह्याला खूप डिमांड आहे. हा, तर आता मी तुम्हाला दुधावरची लेअर पण दाखवते. ठीक आहे, तर आत्ताच जस्ट हे दूध गरम करून ठेवलंय ना, तर ही लेअर बघा. तर याच्यातूनच तुम्हाला त्याची शुद्धता नक्कीच कळेल आणि किती साजूकपणा त्या तुपाला येतो. तर मामांना आमच्या बऱ्याच ऑर्डर्स येतात वेगवेगळ्या ठिकाणाहून या तुपासाठी. तर तुम्हाला पण जर अशी ऑर्डर द्यायची असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलाय, तुम्ही त्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा. हाय, तर हा आहे नयन मामांचा मुलगा. तर त्याची खूप इच्छा होती आम्ही सर्वांनी इथे आल्यानंतर आपण गरबा करूया, कारण आता म्हणजे नवरात्रोत्सव चालू आहे. तर आता आमचं जेवण वगैरे झालंय आणि आता भांडी वगैरे झाल्यानंतर मामी सुद्धा येतील. तर स्पीकरची अरेंजमेंट नियमने ऑलरेडी करून ठेवली आहे. हा, तर आता आम्ही गरबा करायला स्टार्ट करू. सध्या आम्ही ब्लॉगमध्ये आता कव्हर करतोय.
आता निहान दाखवणार आहे आपल्याला चकवी वाजवून. परत परत परत. अरे वा. अशा प्रकारे इथे मी आपला डे 1 डेस्टिनेशन 2 इसवली हा व्लॉग एंड करते. आपण भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये, जिथे आम्ही इथल्या मानाच्या देवींचं दर्शन घेतलेलं आहे. थँक्यू सो मच तुम्ही हा व्लॉग पाहिल्याबद्दल. तुम्हाला व्लॉग कसा वाटला हे कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.